अजून एक जबरदस्त सामना पाहणार आहोत मित्रांनो. चालू सामन्यातला विजेता संघ आणि त्यानंतर मात्र राजनोली बापगाव संघाचा जो विजेता ठरेल त्या संघासोबत. पहिला चेंडू खोलो टप्प्याचा चेंडू होता. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह पाहायला मिळालं. धाव घेण्याचा प्रयत्न होता पण नकारतोय. अतिशय वेगात वारे वाहताना इथे मात्र पाहतोय आपण ऑफसाईडच्या दिशेने आणि मिड्युकेटर रिजनकडे हवेचा वेग पाहतोय आपण. आणि अशा स्थितीमध्ये फलंदाज नयन आणि कुणाल आणि जिथं नयन यांच्याबद्दल जर बोलत झालं तर एक अतिशय चांगला स्टायलिश फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे या पिंपळनेर संघामध्ये सलामीचा फलंदाज आहे. कशा प्रकारे सुरुवात करतोय पाहायचंय. गोलंदाज दिनेश सज्ज होताना यस पाता फुलटॉस फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सरळ निशाणा पंचाचा बोट आकाशाकडे. काय सुपर फिल्डिंग पाहिली आपण. पहिला फलंदाज बाद. तर नवीन फलंदाज पाहतोय आपण. क्रमांक 3 वर सेवेश येतोय. एक अतिशय चांगला फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे पिंपळनेर संघामध्ये. आणि या नेहमीच पाहतोय मित्रांनो की सेवेश जेव्हा जेव्हा लयमध्ये असतोय षटकाराचा पाऊस पडणार हा पिंपळनेर संघाचा फलंदाज. अतिशय छान चेंडू आहे. फ्रंट फुटला येऊन मात्र ड्राईव्ह करायचं होतं. अजून एक निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय. आतापर्यंत जर पाहिलं आपण पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. दिनेश मात्र काय सुपर गोलंदाजी करतोय. खातं अजून उघडलं गेलं नाही धावाचं पण एक विकेट बाद होतोय पिंपळनेर संघाचं. दिनेश सज्ज होताना राईट विकेट. यश पात्र हा फटका आहे स्कोरलेक रिजनकडे. मेडिकेटच्या क्षेत्ररक्षक चेंडूवर सईपर्यंत मात्र 2 धावेचा प्रयत्न केला जातोय. व्यवस्थित बॅकअप करता आलं नाही आणि आता मात्र खातं उघडतंय फलंदाज कुणाल. खातं उघडल्या गेलं जय हिंद स्पोर्ट पिंपळनेर संघाचं. सज्ज होतोय गोलंदाज दिनेश. शासमाता परत आडबॅटण्या फटका आहे. मिडविकेट क्षेत्राकडे परत आपण चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तोपर्यंत मात्र एक धावेची संधी होती. या एका धावेने संघ धावसंख्येत बदल पाहायला मिळाला. धावसंख्या 3 एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. टेंबवली विपक्ष जय हिंद स्पोर्ट पिंपळनेर या दोन्ही संघादरम्यानची ही ग्रामीण लढत आपण पाहतोय. आज अजून एकदा सिद्ध केलं की तालुका नंबर 1चा जो संघ आहे जय बजरंग गोडसे संघाने दिवा या संघाला पराभूत करून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. पण इथून मात्र या सामन्यात कुठला संघ जिंकेल हे पाहायचे आहे. तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे. बालाजी ट्रॉफी 2020चा हा 5वा दिवस. पुढचा चेंडू राईट विकेट. फुलटॉस आडव्याटने फटका आहे. गॅपमध्ये आउटफील्ड दमदार वेग होता. फटक्यामध्ये जाईल सीमा पार हा चौकार. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण जय हिंद स्पोर्ट पिंपळनेर संघाची एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7. धीमी यांनी संत सुरुवात टेंबवली संघाच्या अगेन्स्ट पाहतोय आपण पिंपळनेर संघाची. DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक आदरणीय दयानंद चोरगे साहेब त्यांच्या माध्यमातून आपण हा टेनिस क्रिकेटचा बिग शो पाहतोय. आणि संपूर्ण बालाजी स्पोर्ट सरलीपाडा संघाच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार आयोजन पाहतोय. 3 फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. 40+, सिटी क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून. काल इतिहास लिहिल्या गेलं.
परेश येतोय हायवे एंड टोकाकडनं गोलंदाजी करण्यासाठी. हळलक विजेदादा मात्रे, हळलक ऑल चिरबा स्पोर्ट बी कोंडगाव. ज्यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन हा पंच करायचं होतं चेंडूला, पण वेगाला इथं मात्र बीट होतोय. अतिशय चांगली सुरुवात गोलंदाज परेशच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात करतोय या षटकाची. धावसंख्या 7-1 बाद नाजूक स्थिती जय हिंद स्पोर्ट पिंपळनेर संघाची. सचिन कधी येईल खेळपट्टीवर पाहायचे, कारण की एक अतिशय चांगला फलंदाज म्हणून ज्याची ओळख स्वतःच्या खेळाच्या माध्यमातून या खेळाडूंनी निर्माण केली पिंपळनेर संघासाठी, असो किंवा द सिटी क्रिकेट महिंद्रा स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. गोलंदाज परेश सफल झाला. अजून एक अतिशय चांगल्या चेंडूची समाप्ती करतोय गोलंदाज, म्हणजे संघर्ष करावा लागतोय इथं धावा बनवण्यासाठी पिंपळनेर संघाच्या फलंदाजाला. टेंबवली विपक्ष जय हिंद स्पोर्ट पिंपळनेर या दोन्ही संघात दरम्यानचा सामना रंगतोय. तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे. राईट ऑफ द विकेट परेश सज्ज होताना परत. याच पात्र हा कडक फटका आहे, काय मधुर आवाज बॅट मधून, पण तरी चेंडू जाईल लंगोनच्या वरतून. हा षटकार कुणालच्या बॅटमधून हा तगडा प्रहार पाहायला मिळाला. काय ब्लास्ट, काय धमाका करतोय कुणाल. आता मात्र धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या 13. परेश तिसऱ्या चेंडूवर मात्र षटकार देतोय. गती परिवर्तन पाहिला, पण टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर वळतोय. पंचाची दोन या समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. परिवर्तन केलं होतं चेंडूमध्ये गतीमध्ये, पण लाईन ठीक नव्हती. टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर चेंडू अजून वळल्या गेलं. वाईटचा इशारा. धावसंख्येत बदल पाहायला मिळाला. धावसंख्या 14. यावेळेस मात्र अजून चुकीची लाईन हाताळल्या गेली. तीच क्रिया करताना आमचे पंच पाहतोय. दोन्ही या समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल. धावसंख्या या वाईटच्या स्वरूपात 15वर पोहोचते. बाद होणारा फलंदाज नयन, त्यानंतर मात्र कुणाल आणि या सेवेशमध्ये चांगली पार्टनरशिप आपण इथं मात्र पाहतोय. 4 षटकामध्ये किमान 40चा आकडा पार करावा लागेल इथं मात्र जर सामना जिंकायचा असेल. यावेळेस मात्र फ्रंट फुटला जाऊन आडवटण्या फटकाय, टायमिंग व्यवस्थित करता आलं नाही. जोपर्यंत गोलंदाज स्वतः चेंडूवर जातोय, फील करतोय, तोपर्यंत मात्र संधी होती. कुणाल नॉट स्ट्राईकला पोहोचतोय एका सिंगलनी. व्यक्तिगत 8 वर व्यक्तिगत 10 वर संघाची धावसंख्या पाहतोय आपण 16. एक बाद. परेश अप्रतिम कामगिरी करतोय या षटकामध्ये. एका षटकार जर सोडला तर दोऱ्याने त्या टोकाकडनं परत सज्ज होताना. या स्पर्धा अतिशय चांगला फटका आहे. जीवनदान मिळतो इथं मात्र फलंदाजाला. धावसंख्या आपण पाहतोय धावपलकावर 17. यावेळेस पात्रा फटका आहे हवेत, पण कुठली चुकी नाही आहे. आणि याच बरोबर अजून एक फलंदाज बाद.
चला वेळ कमी घ्या, आपण शतरक्षण लावून घ्या. टेंबवली संघाचा संगणक आपण वेळ कमी खर्च करा विनंती आपल्याला, कारण की यानंतर अजून तब्बल बरेचसे सामने खेळायचे अजून बाकी आहे. हॅलो. आणि याचबरोबर पाहतोय आपण जसा सचिन खेळपट्टीवर आला तसाच मात्र वापस जातोय. एक मोठा विकेट इथं मात्र गोलंदाज प्राप्त करतोय पहिल्या चेंडूवर हर्षद. यानंतर नाणेफेक करण्यासाठी राजनोली संघाचा संगणक आणि बाबगाव संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये येऊन सज्ज राहायचे आहे. मेहर स्पोर्ट बाबगाव संघाचा संगणक आणि जयहरी स्पोर्ट राजनोली संघाचा कर्णधार तिसरे षटक मार्गस्थ आहे. आणि इथं मात्र एक संघर्ष स्थितीमध्ये पाहतोय आपण जय हिंद स्पोर्ट पिंपळनेर संघ, कारण की आघाडीचे 3 फलंदाज पाहतोय आपण बाद होताना. नयन, कुणाल आणि सचिन म्हणजे एक मोठा धक्का. पहिल्या चेंडूवर मिड ऑफ क्लिअर करायचं होतं, पण एक अतिशय चांगलं दर्जेदार झेल आपण पाहिलं मिड ऑफला. आणि सचिन 0 धावसंख्येवर बाद. धावसंख्या 17, 3 बाद, 30 षटक प्रगतीपथावर. जास्त आता फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह केलेला आहे, पण टायमिंग अचूक नव्हती. बॅकवर्ड पॉईंट डीपमध्ये चेंडू टाळला होतोय, दुजावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथं मात्र पंचाचा बोट आकाशाकडे. अजून एक दे धक्का पिंपळनेर संघाला. चार बाद धावफलकावर 18 धावा आहेत जय हिंद स्पोर्ट पिंपळनेर संघाची. एक नाजूक स्थिती आहे, कारण की फॉल ऑफ विकेट जर पाहिलं आपण 0 धावसंख्येवर बाद झाला होता पहिला फलंदाज नयन. त्यानंतर 17 धावाची पार्टनरशिप पाहिली आपण कुणाल आणि सेवेसमध्ये. त्यानंतर मात्र 17 धावसंख्येवर दुसरा फलंदाज, तिसरा फलंदाज सुद्धा पाहतोय आपण 17वर आणि चौथा फलंदाज सुद्धा 18 धावसंख्येवर. असा फॉल ऑफ विकेट आपण पाहिलं या इनिंगमध्ये. नवीन फलंदाज प्रीत चांगला ऑफ ड्राईव्ह पाहतोय, पण मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. निशाणा लागत नाही यष्ट्यावर. कवचित जर लागला असता तर काय विचार करावा लागला असता पंचाला, पण तसं काही घडलं नाही. अतिशय वेगात एक चोरटी धाव पूर्ण करताना प्रीत आणि सेवेश फलंदाज. सेवेश याला मात्र खेळपट्टीवर आहे, आक्रमण आपल्या हातात घ्यावं लागेल आणि चौफेर फटकेबाजीला प्रारंभ कशा प्रकारे करेल हे पाहायचंय. 4 बाद 19 अशी धावसंख्या. स्वीकार निराश असेल आज, कारण की स्वीकारलं नाही चॅलेंज. ज्या प्रकारे नाव मोठं होतं चिरोबा स्पोर्ट बी कोंडगाव संघाचं, सफल झाला होता, पण लाईन कुट्ट आहे. उजाष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू, पंचाची दुनियात समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल, धावसंख्या 20. बालाजी ट्रॉफी 2020चा हा 5वा दिवस पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होताना हर्षद
प्रभावशाली कामगिरी या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर सचिन याचा विकेट प्राप्त केल्यानंतर आणि अजून एक फलंदाज बाद. निम्मा संघ गारद होते, म्हणजे इथं तू चल मै आया अशी स्थिती पाहतोय आपण. पिंपळनेर संघाची एक बलाढ्य संघाच्या अगेन्स्ट ढेपाळलेली फलंदाजी पाहतोय आपण पिंपळनेर संघाची. किरण येतोय नवीन फलंदाज खेळपट्टीवर. आता मात्र 30चा आकडा हा संघ पार करेल काय हे एक मनात विचार असेल पिंपळनेर संघाची पाठी राख्यांचं, कारण की धावपल करून फक्त धाव त्या 20. हर्षद यांचा भेदक षटक पाहतोय आपण. काय जबरदस्त कामगिरी या षटकामध्ये पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर विकेट, नंतर अजून एक विकेट प्राप्त केला होता. यावेळेस पाहता फ्रिकीचा मारा प्रश्न विचारला गेलं, पण पाहतोय टप्पापर्यंत खूपच बाहेरचा चेंडू होता. एक योग्य निर्णय मितमने ज्या प्रकारे टप्पापर्यंत चेंडू बाहेर वळल्या गेलं. धावसंख्येत बदल पाहायला मिळाला. धावसंख्या 21, 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रीत एक चेंडूवर एक या धावसंख्येवर किरण याला मात्र खातं उघडायचं बाकी आहे. सचिन कडून खूप काही अपेक्षा होत्या, पण ती अपेक्षा इथं मात्र संघासाठी आणि क्रिकेट रसिकाला पूर्ण करता आली नाही. सचिन हा बाद झाला. याच पात्र स्ट्रोक चेक करतोय आणि मोक्याच्या क्षणी फक्त छोट्या बॅटचा वापर आणि अतिशय वेगात एक सिंगल पूर्ण करताना फलंदाज. धावसंख्येत बदल, धावसंख्या 22. राजनोरी संघाचा संगणक आणि बाबगाव संघाचा कर्णधार. चला मी वारंवार आपल्याला आवाज देतोय. त्यानंतर मात्र जो सामना होईल धनेश 11 कोकशे विपक्ष सोनादेवी टेमगार. यावेळेस पाहता हेलिकॉप्टर उडवलंय, पण हातात चेंडू येतोय. 6वा फलंदाज बाद. खतरो के खिलाडी पाहतोय आपण टेंबिवली संघाच्या माध्यमातून, ज्यांची ओळख स्वतः निर्माण केली असं अल्ताफ, पण या सामन्यात आपल्याला दिसत नाहीये. कारण की इथं पाहतोय आपण 21 धावा आहेत 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकामध्ये प्रभावशाली कामगिरी. पहिल्या षटकामध्ये दिनेश यांनी जर आपण त्याचा विचार केला, पहिलं षटक धावा खर्च केल्या 7, विकेट प्राप्त करता आलं नाही, पण धावचीच्या स्वरूपात पहिला फलंदाज त्या षटकामध्ये बाद झाला होता. त्यानंतर परेश यांनी सुद्धा एका चांगलं षटक हाताळलं, 1 विकेट प्राप्त केला आणि 10 धावा खर्च केला. त्यानंतर मात्र काय सुपर षटक हाताळलं गेलं. 3 फलंदाज बाद करताना फक्त धावा खर्च केल्या त्या 5. दरम्यान पाहतोय आमचे जवळचे मित्र आणि अतिशय उत्कृष्ट एक समालोचक मात्र डाव्या टीच्या बाहेरचा चेंडू, पंचाचे दोन्ही समांतर वाईटचा इशारा येतोय. कालिका माता, बेंजो पार्टी खारबाव, करण भोईर, मेघा पाटील, तुषार धामणे, सतीश वाघचोरे, अक्षय गायकवाड, महेश केतन पाटील आणि याचबरोबर अजून एक फलंदाज बाद. या सर्वांच्या माध्यमातून बालाजी ट्रॉफीला शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद.
मोनिश यांनी सुद्धा एक विकेट प्राप्त केलं. 7वा फलंदाज बाद होतोय. धावफलकावर धावा त्या फक्त 23. अपेक्षा जी होती ती अपेक्षा मात्र पाहायला मिळत नाहीये, कारण की पहिल्यापासून आम्ही विचार करतो की सामना एक रंगतदार होईल काय, पण अजून सामना संपला नाही. लो स्क्रीनचा सामने सुद्धा अतिशय चांगले पाहायला मिळतात. भावेश बार्शी कॅमेरामॅन. मेयर स्पोर्ट बापगाव संघाचा संगणकाचं आगमन झालेलं आहे. विनंतीशील की आपण व्यासपीठावर जायचे. राजनोली संघाचा संगणक केवल यांचं आगमन झालेलं आहे. नवीन फलंदाज पाहतोय आपण सागर. फुल टॉस वर घेऊन फटका आहे. मेडिकेट क्षेत्राकडे पाहतोय आपण. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. अतिशय चांगला थ्रो. पंचाचा बोट आकाशाकडे. 8वा फलंदाज बाद होतोय. पिंपळनेर संघाची पडझड कायम आहे पाहतोय आपण विकेटची. कारण की जेव्हा आमचे ऑपरेटर आणि सर्व टेक्निकल टीम आम्हाला सांगेल की आता मात्र रिव्ह्यू उपलब्ध आहे, तेव्हापासून आम्ही डिक्लेअर करू. सध्या तरी इथं मात्र भीमरसाठी रिव्ह्यू उपलब्ध नाही आहे. आमचे जे मैदानी पंच आहे सर्व एक महत्त्वाची सूचना लक्षात घ्यायची आहे. जेव्हा आम्ही अनाऊन्स करू की आता मात्र रिव्ह्यूची सुविधा उपलब्ध आहे, तेव्हापासून रिव्ह्यू घेतला जाईल. धावसंख्या पाहतो आपण 24 आहे. तर इथून आता मला एक सूचना मिळते टेक्निकल टीमच्या माध्यमातून की रिव्ह्यू आता मात्र उपलब्ध आहे. यावेळेस पात्र हवेत अतिशय चांगला प्रयत्न केला होता. लॉंगॉनवर जोपर्यंत चेंडूला अडवते तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. या एका धावीने संघात धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती 25. ऋतिक येतोय क्रमांक 10 वर फलंदाजी करण्यासाठी. शेवटचा वेगवान चेंडू होता. काय घडले पाहिजे या चेंडूवर. बाईच्या स्वरूपात एक सिंगल. धावसंख्येत बदल. धावसंख्या 26. अंतिम षटक मार्गस्थ आहे, पण हवी तशी फटकेबाजी अजून पाहायला मिळाली नाही पिंपळनेर संघाच्या माध्यमातून. यावेळेस स्वतः सफल झाला होता, पण डाव्या ठिच्या खूपच बाहेरचा चेंडू. अजून एक वाईट चेंडू फेकतोय मोनिश या षटकामध्ये. धावसंख्येत बदल. धावसंख्या 27. बालाजी ट्रॉफी 2020 चा 5वा दिवस आणि उद्या या ट्रॉफीचा शेवटचा दिवस असेल. याच पात्र डाऊन द ग्राउंड स्ट्रेट फटका आहे. साइड स्क्रीनवर जाऊन चेंडू जातोय. 6 धावासाठी षटकार. सन्मानजनक स्थितीकडे धावसंख्या वाटचाल करताना इथं मात्र पाहतोय आपण 33. काय क्लास शॉट ऋतिकच्या बॅटमधून पहिला शॉट पाहिला आपण. कुणाल यांच्या नंतर षटकार ऋतिकच्या बॅटमधून. धावसंख्या 33. या स्वतः खोल टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र बीट झाला होता. फलंदाज बीट होतो. यष्टीरक्षक आणि फलंदाज धाव बाद. तर अशा प्रकारे पाहतोय आपण बाईच्या स्वरूपात धाव मिळाली होती एक. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती
34 आणि 35 धावाचं आव्हान असेल. इथं मात्र टेंबवली संघाला सामना जिंकण्यासाठी एक मी छोटासा ब्रेक घेतोय. आपण जाऊया तोपर्यंत नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघाचे संगणक इथे मात्र हजर आहेत. मेयर स्पोर्ट बापगाव संघाचा संगणक आणि राजनुरी संघाचा संगणक मनोहर तरेसराकडे. कॅमेरा मारा कुठे या ठिकाणी दापोटे विभागामध्ये केबल दिसत नाही. ऑपरेटर आपण सपोर्ट करायचा आहे. जय हरी राजनोली वर्सेस मेयर 11 बापगाव या दोन संघादरम्यान नाणेफेक होत आहे. आपण पाहतोय बालाजी चषक 2020. एका बाजूला आहेत दयानंदजी चोरगे, दुसऱ्या बाजूला वीरेन चोरगे, विराज चोरगे आहेत. विराज आलेला आहे या ठिकाणी आणि राजनोली संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. नाणेफेकी जिंकलेल्या प्रत्येक कर्णधारास कृतिका टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या वतीतून संदेश गायकवाड उद्योगपती कल्याण एक सुंदर बॅग देतोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. 4 षटकांचा सामना आहे. या ठिकाणी बापगाव संघ आपल्या प्रतिस्पर्धी संघ आहे. प्रथमतः निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 4 षटकामध्ये किती धावापर्यंत रोखण्याचा समोर संघाला प्रयत्न असेल आणि आज मॅच मध्ये काय प्लॅनिंग आहे? 40 ते 35 धावा पण आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. प्लॅनिंग तर आम्ही मैदानात दिलं की. काय वाटतं आता एक जबरदस्त शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत ही स्पर्धा पोहोचलेली आहे. सुंदर क्रीडांगण, अतिशय सुंदर वातावरण, एक मिनी स्टेडियम उभा केलेला आहे. काय सांगशील या स्पर्धेविषयी? या स्पर्धेच्या बालाजी स्पोर्टला मी अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली व दयानंद दादाची सुद्धा. खूप खूप अभिनंदन. या ठिकाणी माझ्यासोबत आहेत बापगावचे कर्णधार. नमस्कार. आपण नाणेफेकी जिंकली असती तर काय केलं असतं? आपल्या आता फलंदाजी करायची आहे. 4 षटकामध्ये किती धावांचा डोंगर अपेक्षित? 40+. आज गेम मध्ये काय प्लॅनिंग आहे? नाही ग्राउंडवर जेवढे उतरले तेवढे प्लेअर. काय वाटतं इतका जबरदस्त व्ह्यू बघितल्यानंतर दयानंद दादांनी आपल्यासाठी सुंदर क्रीडांगण आणि मिनी स्टेडियम दिलेलं आहे. मला खेळण्याची संधी दिली आणि त्यांचे धन्यवाद मानतो आम्ही. तर या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे रांजोली संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि बापगाव संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलेलं आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद मनोहर तरेसर. तर आमचे पंच आपण लगेच चला मैदानाकडे, कारण की 35 धावाचं आव्हान आहे हा सामना जिंकण्यासाठी. टफ फाईट करेल काय या धावसंख्येवर सचिन अँड कंपनी. निश्चित जेव्हा जेव्हा आपण पहिल्या पिंपळनेर संघाचं विजयाचं सूत्र जेव्हा जेव्हा सचिनची बॅट चालते तेव्हा मात्र निश्चित विजय संपादन करतोय. इथं मात्र पाहिलं मित्रांनो आपण की सचिन हा बाद झाला होता, तिथून मात्र एका चांगली धावसंख्या उभी करता आली नाही. चला लगेच विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. अजून तब्बल जर पाहिलं आपण तर 10 सामने इथून बाकी आहेत. तर सलामी जोडी पाहतोय आपण खेळपट्टीवर टेंबोली संघाच्या माध्यमातून हर्षद आणि प्रतीक. एका चांगली जोडी आहे. धन्यवाद गोकुळ सर. टार्गेट आहे 35 धावाचं आव्हान आहे. पहिला चेंडू फ्लिकचा फटका आहे खाली क्षेत्रामध्ये. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण.
आणि पहिल्या चेंडूवर मात्र पाहतोय की प्रतीक स्वतःचं खातं उघडतोय आणि संघाची सुरुवात करतोय. 24 चेंडूमध्ये 35 आव्हान आहे. इथं मात्र विकेट प्राप्त करावं लागेल. एलकुंदे गावते बालू वाकडे आणि यशवंत वाकडे, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर यायचे. वेलकम, सुस्वागतम. सज्ज होताना गोलंदाज अजय रेटामोर द विकेट. यास पात्र ऑन ड्राईव्ह हवेत आहे पण मिड ऑनला पोहोचू शकला नाही. निशाणा लागला असता तर क्वचित विचार करावा लागला असता पंचाला, पण तसं काही घडलं नाहीये. अतिशय वेगात हर्षद आपलं खातं उघडतोय. धावसंख्येत भर, धावसंख्या 2. व्यासपीठावर पाहू शकता आपण बालाजी स्पोर्ट आयोजक कमिटीचे खास सदस्य विद्यमान पाहतोय आपण. एलकुंदे ग्रामपंचायत सदस्य जितूदादा मानेरकर सफल झाला होता. स्वीप करण्याचा प्रयत्न, इथं मात्र नशिबाची साथ आहे फलंदाजाकडे. ज्या प्रकारे आपण हा चेंडू पाहिलं, टाळ्यांचा आवाज, पहिला जल्लोष पाहतोय आपण पिंपळनेर संघाच्या पाठीराख्याकडून. क्या बात आहे. त्यासोबत गिरीश पाटील दादांना सुद्धा पाहू शकता आपण. बुमबुम सुभाष ठाकरे, त्याचबरोबर A1 सूत्रसंचालन जोडी म्हणून ज्याची ओळख आहे मनोहर तरेसर, काल रात्री खूप खुश. त्या स्पर्धा सफल झाला. फाईन फटका आहे बॅकवर्ड स्कोर लेग रिंग कडे 1 धावेसाठी. धावसंख्येत बदल पाहतोय आपण. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती 3. सामना एक रंगतदार स्थितीकडे जाण्याची साप चिन्ह दिसत आहे. ज्या प्रकारे इथे मात्र अजय हा मारा करतोय. सावतगावचे बाळकृष्ण दळवी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं. आपला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. नील इंटरप्राइजेसचं टेंबवली विपक्ष जय हिंद स्पोर्ट पिंपळनेर या दोन्ही संघादरम्यानची लढत आहे. राईटामोरचा विकेट. पुढचा चेंडू. या स्वतः फाईन फटका आहे. चुकीचं क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही. चेंडू मात्र जाईल सीमा पार. हा चौकार पाहू शकता आपण. सफल झाला होता. शक्ती फटक्यामध्ये पाहायला मिळाली. अतिशय खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण आणि लॉंगलेग सीमेच्या बाहेर जाणारा हा सनसनी चौकार. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 7. फुल टॉस वर घेऊन हा फटका आहे पण इथं मात्र सचिन सज्ज होता झेल घेण्यासाठी. पहिल्या विकेटचं पतन. धावसंख्या ती 7. काय हे मास्क घालून फिरायला लागला आता. घरात पण मास्क, बाहेर पण मास्क. नंतर ते धुवून दे मला. ते बायको ज्यावेळेस पाहता चांगल्या लेंथवरचा चेंडू होता. अतिशय अप्रतिम सामना पूर्णपणे आता एक रंगतदार स्थितीकडे जाईल. बघा मित्रांनो, यालाच खरा क्रिकेटचा आनंद पाहतोय आपण. जसा चेंडू निर्धाव जाईल मात्र स्वर्गीय अनंतबापू पाटील स्टँडमध्ये बसलेले हजारो पाठीराखे आपल्या संघाचा उत्साह वाढवण्यासाठी मात्र सज्ज आहे. गोलंदाज सज्ज होतोय. ऋतिक, चांगली सुरुवात पाहायला मिळाली.
याच पात्र खोल टप्प्याचा चेंडू होता. छोट्या बॅटलीचा वापर ड्राईव्ह केलेल्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे अतिशय वेगात इथं मात्र दुसरी धाव पूर्ण करतोय फलंदाज. या दोन धावणी संघात धावसंख्येत हळूच भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 9. याच पात्र ऑन द रेस खेळायचं होतं खऱ्या अर्थाने कव्हर रिजनकडे, पण चेंडू बॅकवर्ड पॉईंट रिजनकडे जातोय आणि तोपर्यंत मात्र फक्त एका धावेची संधी होती. या एका धावेने संघात धावसंख्या पाहतो आपण 10. एक बाद 35 धावाचं लक्ष्य स्वीकारताना पाहतोय आपण नील एंटरप्राइजेस टेंबोलिया संघ. दोन दिग्गज संघामध्ये आपण सामना पाहतोय मित्रांनो. 35 धावाचं आव्हान आहे, पण पहिल्या षटकामध्ये एक अतिशय प्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. गोलंदाज अजयच्या माध्यमातून एक विकेट प्राप्त केला, 7 धावा खर्च केला आणि सामना एक रंगतदार स्थितीमध्ये नेतोय काय गोलंदाज ऋतिक हे पाहायचं आहे. वारंवार पाहतोय पण परिवर्तन होताना क्षेत्ररक्षणामध्ये. यानंतर जयरीस्पोर्ट रांजोली विपक्ष मेहरस्पोर्ट बाबगाव या दोन्ही संघादरम्यान सामना पाहायला मिळेल. याच पाहता फ्लिकचा फटका आहे, अतिशय चांगला आहे, काय पाहायचंय आणि चेंडू इथं मात्र जाईल. इशारा काय येतोय पाहायचंय. अजून वाट पाहतोय मी पंतच्या इशाऱ्याची आणि हा षटकार. निश्चित मित्रांनो, निश्चित आपण क्रिकेट खेळा, आनंद घ्या, पण येणाऱ्या या 2 आठवड्यामध्ये आपण स्वतःची काळजी घ्या, कारण की अख्ख्या जगाला दहशताखाली निर्माण करून गोलंदाज सज्ज होतोय. याच पात्र हवेत आहे, प्रयत्न चांगला केला गेला पण पोहोचू शकला नाही चेंडूवर आणि तोपर्यंत मात्र 2 धावा अतिशय वेगात पूर्ण करतोय. स्वतः आपण वारंवार स्वच्छ हात धुवायचे आहेत. निश्चित दुसरे संभाषण करताना 1 मीटर म्हणजे जवळपास दूर राहायचे जेव्हा आपण प्रवास करताय, कारण की आता जर धुमाळ सरांच्या मोबाईलवर एक मेसेज आला की येणारा पुढचा आठवडा हा भारतासाठी सुद्धा घातक आहे. सगळं ऑलरेडी जे काय आहे स्कूल कॉलेज संपूर्ण बंद करण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो, आपण सुद्धा जेव्हा मॅच पाहायला येतात तेव्हा आपण सुरक्षित यायचे. यावेळेस मात्र पाहतोय सफल झाला होता, प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. त्यापूर्वी अतिशय वेगात एक धाव पूर्ण करतोय लेगबाईच्या स्वरूपात. संघात धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र 19. एक चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय आपण टेंबोलिया संघ ज्या प्रकारे आता मात्र 13 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. अजून 16 धावांची आवश्यकता आहे. सॉरी, 12 चेंडू 16 धावा म्हणजे 8 धावाची सरासरी पूर्ण करावी लागेल इथून सामना जिंकण्यासाठी. चला आपण वेळ कमी घ्या. विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सूचना मिळते, आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. सचिन दादा आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला 12 चेंडू आणि रोकायच्यात पिंपळनेर संघाला ते मात्र 16 धावा. आणि तब्बल आज 500 पेक्षा एसटी महामंडळाच्या बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहे अख्ख्या महाराष्ट्रात जर विचार केला आपण. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. सामना जिंकण्यासाठी पाहतोय आपण 12 चेंडू 16 धावा एक सोपं समीकरण आहे, पण क्रिकेटमध्ये सोपं म्हटलं जात नाहीये.
इथून मात्र पलटवार करेल काय पिंपळनेर संघाचे गोलंदाज धीरज. चला आपण वेळ कमी घ्या. वारंवार आपण सज्ज होतोय. या स्वतः सफल झाला होता. परत फाईनल एक रेजिनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत फक्त एक सिंगल. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या आपण आता मात्र पुढे सरकतोय ती 20-15 धावाची आवश्यकता. दरम्यान ज्युनियर आमचे बाळेमामा यांचं आगमन झालेलं आहे. राजनोली गावाचे आमचे लाडके बाळेमामा आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. सामना जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. किती चेंडूची वाट पाहावी लागेल की मात्र पिंपळनेर संघाचा गोलंदाज धीरज एक चमत्कारी गोलंदाजी करून या षटकामध्ये पूर्णपणे संघाला वाफी करून देईल का हे पाहायचं आहे. पण समोर कुठला संघ आहे बघा. म्हणजे टेंबवली एक बलाढ्य संघ म्हणून ज्याची ओळख आहे. सफल झाला. अतिशय चांगला तगडा प्रहार पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरतून हा चेंडू जाईल षटकार. सामना जिंकण्यासाठी इथूनच फक्त आणि फक्त पाहतोय आपण आता मात्र 9 धावाची आवश्यकता असेल. 10 चेंडू 9 एक सोपं समीकरण. ज्या प्रकारे इथं मात्र प्रतीक फलंदाजी करतोय. काल प्रतीक यांनी निराश केलं. ग्रामीण स्टारच्या माध्यमातून पाहिले एक अपेक्षा खूप होती या खेळाडूकडून. पण आपल्या संघासाठी इथं मात्र एक चांगली फलंदाजी करताना पाहतोय आपण. सफल झाला. अजून एक तगडा प्रहार पाहतोय. लॉंग लेगच्या वरतून हा षटकार. समाजसेवक माणूस भला मनाने हैसा. इथं मात्र फलंदाजांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. हा चेंडू बिमर आहे का हे चेक करायचं आहे. जाऊया आपण थर्ड अंपायर कडे. शकील कुट्टी सर आपण यायचं आहे. तर तिसरे पंच सांगतात हा चेंडू बिमर आहे. नो बॉल. फ्री हिट. आता फक्त 2 धावाची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. ते पण फ्री हिट असेल. याचबरोबर अजून एक कडक फटका. विजयी षटकार प्रतीकच्या बॅट मधून. हार्लक सचिन सेवेस ऑल विजय ऑल टीम. तर सामनावी ठरतोय. प्रतीक यांनी किती जरी चांगली फटकेबाजी केली असेल पण काय षटक हाताळलं होतं. त्यामध्ये पहिल्या चेंडूवर सचिनचा विकेट ज्यांनी पटकावला म्हणजे हर्षद यांनी 3 विकेट प्राप्त केल्या आणि धावा खर्च केला फक्त आणि फक्त 5. आणि जॉईन झालेले आहेत धुमानी धमाल धुमाल सर. धन्यवाद सुनील पवार सर. जुन्या चेंडूची फेक करायची आहे. जुने चेंडू जर प्रेक्षकांमध्ये असतील प्रेक्षकांना विनंती असेल की आपण त्या चेंडूंची फेक करायची आहे. नक्कीच आपण नवीन चेंडू इथून घेऊन जाऊ शकता. मात्र जुने चेंडू इथे हाणायचे आहेत. तर मॅन ऑफ द मॅचच्या या सामन्याचा अभिनंदन नील एंटरप्राइजेस टेंबवले. अभिनंदन प्रतीक पाटील. अँड हार्ड लक सचिन गायकवाड, विजय गायकवाड, सेवेश गायकवाड. हार्ड लक हरीश पाटील. हार्ड लक जय हिंद पिंपळनेर.
मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा लायन हार्ट ऑफ टेंबवली हर्षद पाटील. ओ टू मनोहर तरे सर. या ठिकाणी एलकुंदे गावचे समाजसेवक यशवंत वाकडे आपणास विनंती राहील आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची. संतजी ठाकरे साहेब आपल्यास विनंती असेल आपण गिफ्ट द्यायचं आहे. बाळाराम भोईर साहेब आपणास विनंती असेल संतोष काकडे प्रेझेंट हे गिफ्ट आपण द्यायचं आहे. बाळकृष्ण दळवी आपणास विनंती असेल गिफ्ट द्यायचं आहे. आणि सुभाष दादा ठाकरे आपणास विनंती असेल MD जाधव स्पॉन्सर हे गिफ्ट आपण द्यायचं आहे. आपण पाहतोय बालाजी चषक 2020 आउट टू कबड्डी बॉक्स.